प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. आज आपण शिकणार आहोत देवाच्या लोकांनो, प्रार्थनेबाबत आपण शिकणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला हे माहिती पाहिजे, एक विश्वासणारा जर तो प्रार्थना करण्याचा निर्णय करणार नाही तर तो कधी प्रार्थनेमध्ये वेळ घालू शकणार नाही. प्रार्थना त्याच्यानं होणार नाही. परमेश्वरच्या लोकांना एक निर्णय करा की मी दररोज प्रार्थना करन. मला तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तुम्ही निर्णय करत नाही तोपर्यंत तुमच्यानं प्रार्थना होणार नाही. प्रत्येकाकडे 24 घंटे आहे. काही लोक प्रार्थना करतात, काही लोक करत नाही. परंतु एक विश्वासणारा जर तो निर्णय करेल मला प्रार्थना करायची, आणि माहिती तो जर प्रार्थनेमध्ये बसल, तो परमेश्वरासोबत जर बसन तर तो प्रभावशाली बनन. आणि आजच्या टीचिंगमध्ये जाण्यापूर्वी आज आपण शिकणार आहोत प्रार्थना या विषयाविषयी. पहिलं थेसल 5:17 त्या ठिकाणी असलेलं आहे, निरंतर प्रार्थना करा. मला असं तुम्हाला सांगतो देवाच्या लोकांनो की विश्वासू जीवन प्रार्थनेचं जीवन आहे. प्रभू त्याच्या वचनांमध्ये म्हणतो, जर माझे लोक नम्र होतील आणि जर ते प्रार्थना करतील तर मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकन. जर आपण प्रार्थनेचं जीवन जगतो, माहिती आहे, आपण आपल्या जीवनामध्ये रिझल्ट जास्त दिसतील. एक विश्वासणारा जर तो प्रार्थना करत नाही आहे, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचं काम खूप जास्त असणार नाही आहे. आणि प्रार्थना ही प्रत्येक विश्वासणाऱ्यानं केली पाहिजे. वचनामध्ये लिहिले, निरंतर प्रार्थना करा. आणि आज आपण शिकणार आहोत आजच्या या टॉपिकद्वारे. आजच्या टॉपिकचं नाव आहे प्रार्थना. येणाऱ्या टीचिंगमध्ये आपण शिकणार की प्रार्थना कशा प्रकारे केली जाते. परंतु विश्वासणाऱ्यांनो, अनेक लोकांना प्रार्थना करणं म्हणजे काय हे माहिती नाही आहे, किंवा त्यांना माहित नाही प्रार्थना कधी केली जाते. अनेक विश्वासणाऱ्याला असं वाटतंय की प्रार्थना फक्त समस्येत पडल्यावर, आजारीत असताना, समस्या असताना, निराशा असताना प्रार्थना केली जाते. काही लोकांना वाटतं माहिती का, प्रार्थना फक्त रविवारी चर्चमध्ये केली जाते. काही लोकांना वाटतं माहिती का, प्रार्थना विशिष्ट वेळेमध्येच केली जाते. नाही, व्यवस्था आहे का? प्रार्थना वेळेबाबत नाही आहे, प्रार्थना जागेबाबत नाही आहे. आपण प्रार्थनेमध्ये जीवन जगतो. परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो निरंतर प्रार्थना करायचा अर्थ काय माहिती आहे का? परमेश्वर आपल्याला म्हणत आहे त्याच्या वचनाद्वारे की प्रार्थनेचं जीवन जगा, प्रार्थनेमध्ये जगा. प्रार्थना फक्त रविवारी केली जात नाही. प्रार्थना फक्त समस्येत असताना, आजारी असताना, परेशानीमध्ये असताना केली जात नाही. प्रार्थना आपली जीवनशैली आहे. म्हणून देवाच्या लोकांना व्यस्त आहे का, प्रत्येकाचं जीवन खूप व्यस्त आहे. आणि जर माहिती आहे, जर तुम्ही निर्णय करणार नाही, तुम्ही कधी प्रार्थना करू शकणार नाही. आजच्या टीचिंगद्वारे मी तुम्हाला एनकरेज करेन माहिती का, की तुम्ही दररोज वेळ काढा आणि प्रार्थना करणारे बना. प्रार्थना फक्त समस्येत असल्यावर करत नाही, आपण आजारी पडल्यावर प्रार्थना करत नाही. एक विश्वासणाऱ्यानं दररोज प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करणार आहोत. विश्वासणारा नेहमी लक्षात ठेवा की जोपर्यंत एक विश्वासणारा निर्णय करत नाही की तो प्रार्थना करन, तोपर्यंत तो प्रार्थनेचं जीवन जगू शकणार नाही. मी तुम्हाला सांगतो, दररोज प्रार्थनेबाबत तुम्ही वेळ काढा आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवा. पुन्हा मी सांगेन, प्रार्थना वेळेबाबत नाही आहे, प्रार्थना जागेबाबत नाही आहे. प्रार्थना फक्त समस्येत पडल्यावर, आजारी असल्यावर, परेशानी असल्यावर, आर्थिक संकटात असल्यावर आपण प्रार्थना करत नाही. प्रार्थना आपली जीवनशैली आहे. काही लोक म्हणतात का प्रार्थना त्याच वेळ करायची, काहीतरी आपल्याला गरज आहे. आणि विचार करा, तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला काही कशाची तरी गरज होती, तुम्ही प्रार्थना केली, तुम्हाला ते मिळालं. काही विश्वास वाटतं माहिती का, आता प्रार्थना करायची गरज नाही. प्रार्थना फक्त प्रभूकडे आपण मागण्यासाठी नाही करत. प्रार्थनेमध्ये आपण पित्याकडे मागतो, परंतु प्रार्थना फक्त मागणं नाही आहे, प्रभू हे दे, प्रभू ते दे, प्रभू हे पाहिजे, हे असं घडायला पाहिजे, तसं नाही. प्रार्थना त्याच्यापेक्षा जास्त आहे. मी पुन्हा सांगेन माहिती का, प्रार्थना म्हणजे फक्त मागत राहणं नाही आहे. विचार करा, ज्या विश्वासणारा असं वाटतंय की प्रार्थना करणं म्हणजे पित्याकडे मागत राहणे, आणि जर समजा त्याला काही गरज नाही म्हणजे तो पित्याकडे तो येणार नाही. आणि अनेक विश्वासणारे त्या प्रकारे जीवन जगत आहे. एक विश्वासणारा जर प्रार्थना करणार नाही, परमेश्वराचं सामर्थ्य त्याच्या जीवनामध्ये दिसणार नाही, परमेश्वराचं काम त्याच्या जीवनामध्ये दिसणार नाही. एक विश्वासणारा जर नम्र होईल, 2 Korinथिos 7:14 लिहिल्याप्रमाणे, परंतु जर माझे लोक नम्र होतील आणि जर ते प्रार्थना करतील तर त्यांची प्रार्थना मी स्वर्गातून ऐकन. विश्वासणाऱ्या जर आपण प्रार्थना करतो, परमेश्वर स्वर्गातून आपली प्रार्थना ऐकन. खूप महत्वाची गोष्ट आहे. वचनामध्ये की विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. पहिला पॉइंट, प्रार्थना म्हणजे परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. काय प्रार्थनेचा अर्थ? फक्त मागत राहणं याला प्रार्थना म्हणत नाही. मागत आहात प्रभू हे दे, ते दे, माझ्या मुलाचं नाही, ते करू शकता तुम्ही, कारण आपण पित्याकडे मागतो. परंतु प्रार्थना मागण्यापेक्षा जास्त आहे.
काही लोक माहिती का आरोग्य मागत आहे, काही लोक त्यांना संपन्न व्हायचं, काही लोकांना पैशाची गरज आहे, काही लोक काम मागत आहे. नक्की तुम्ही मागू शकतात पित्याकडे, परंतु प्रार्थना मागण्यापेक्षा जास्त आहे प्रार्थना परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. आणि तुम्ही आणि मी असे विश्वासणारे नसलं पाहिजे की ते फक्त पित्याकडे मागण्यासाठी येतात. प्रभू मला हे पाहिजे, प्रभू मला ते पाहिजे. नाही, आपण व्यवस्था का खूप महत्वाची गोष्ट मी सांगत आहे, विश्वासानं व्यवस्था आहे का की परमेश्वर आपल्यासोबत चालू इच्छितोय, परमेश्वर आपल्यासोबत माहीत आहे आपल्यासोबत तो जगू इच्छितोय, परमेश्वर आपल्यासोबत रिश्ता स्थापित करू इच्छितोय. अनेक विश्वासणारे स्वार्थी आहेत. माहीत आहे, माझ्या सेवकामध्ये मी अनुभव घेतला. अनेक विश्वासणाऱ्यांना प्रभूसोबत रिश्ता नाही पाहिजे आणि आपण तसे विश्वासणारे नाही आहोत. त्यांना फक्त चमत्कार पाहिजे. परंतु प्रार्थना करणं म्हणजे परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. आणि सहभागिता करण्याचा अर्थ माहिती का, तुम्ही प्रभूशी बोलतात, प्रभू तुमच्याशी बोलतो, तुम्ही प्रभूची स्तुती करतात, तुम्ही प्रभूची महिमा करतात, तुम्ही पवित्र आत्म्याबाबत जागरूक राहतात. त्याला म्हणतात सहभागिता करणं. आणि तुम्ही आणि मी ज्या प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय तो जिवंत परमेश्वर आहे. तो कोणा फोटोमध्ये नाहीये, त्याला कोणी माणसानं बनवलेलं नाहीये, प्रभू येशूची कोणती मूर्ती नाहीये. प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे. आणि माहिती जो जिवंत परमेश्वर आपण त्याच्यासोबत आपण सहभागिता करू शकतो, त्याच्यासोबत आपण बोलू शकतो. बायबल की आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे, तो आपली प्रार्थना ऐकतो. परमेश्वराच्या लोकांना व्यवस्था आहे का की सहभागिता ज्या दिवशी तुम्ही परमेश्वर विश्वास ठेवलाय त्या दिवसापासून तुम्ही तुमच्या मनाचं नवीकरण करणं गरजेचं आहे. त्याचसोबत परमेश्वरासोबत सहभागितेमध्ये तुम्ही आणि मी वाढणं खूप गरजेचं आहे. एक विश्वासणारा जो परमेश्वरासोबत बसतो, जो परमेश्वरासोबत सहभागिता करतो, जो परमेश्वरासोबत वेळ घालवतो, तो प्रभावशाली बनन. एका विश्वासणाऱ्याचं जर शैतानाला जीवन खराब करायचंय, जर त्याचा नाश करायचा आहे, तर तो पहिल्यांदा त्याला प्रार्थनेपासून दूर घेऊन जाईन. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, शैतानाचा पहिला अटॅक हा आपल्या वैयक्तिक सहभागितेवर म्हणजे परमेश्वरासोबतच्या सहभागितेवर असतो. आणि जसं आपण माहिती आहे आपल्या प्रार्थनेपासून दूर घेऊन जाईन, व्यवस्था आहे का, माहिती आहे तो आपला नाश करा. म्हणून आपल्या वैयक्तिक प्रार्थनेच्या वेळेची रक्षा करा. जो सकाळी तुमच्या प्रार्थनेचा वेळ आहे, काही लोक सकाळी करतात, काही लोक दुपारी, काही लोक संध्याकाळी, जी तुमची प्रार्थनेची वेळ आहे त्याची सुरक्षा करा. कारण शैतानाला एका विश्वासू जीवनाचा नाश करण्यापूर्वी त्या विश्वासाला प्रार्थनेतून बाहेर काढावं लागेल, त्याला प्रार्थनेतून बाहेर काढावं लागेल आणि मग तो त्याचा नाश करण. व्यवस्था का विश्वासणाऱ्यांनो, काही विश्वासणारे खूप शारीरिक आहेत, त्यांना शारीरिक गोष्टीमध्ये खूप मजा येते, पण प्रार्थना करण्यामध्ये त्यांना आवड नाही. मला तुम्हाला सांगतो, जर तुम्ही प्रार्थनेपासून दूर जीवन जगता, शैतान तुमचा नाश करण, शैतान तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी टाकन. परंतु एक विश्वासणारा जर तो नम्र होईल आणि जर तो प्रार्थना करणं म्हणजे तो प्रभू येशूसोबत जर सहभागिता करण, जर तो प्रभू येशूसोबत सहभागिता करण, तो प्रभावशाली होईल. प्रार्थना करणं म्हणजे काय, परमेश्वरासोबत सहभागिता करणं, प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणं. तुम्ही प्रभूशी बोलताय, प्रभू तुमच्याशी बोलतोय, तुम्ही त्याची स्तुती करतात, तुम्ही त्याची महिमा करतात, तो तुम्हाला मार्ग दाखवतो आणि तुम्ही परमेश्वरासोबत जीवन जगतात. व्यवस्था काय, एक विश्वासणारा तो प्रार्थनेमध्ये जात नाही, तो प्रार्थनेमध्ये जगतो. आपण प्रार्थनेमध्ये जात नाही, माहिती आहे, 1 तास प्रार्थना केली, 2 तास नाही, आपण प्रार्थनेचं जीवन जगतो. ओके, वाचू एक वचन पुन्हा एकदा. माहिती आहे, वचन वाचण्यापूर्वी प्रार्थना करणं म्हणजे परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. उत्पत्ती याचा 1 अध्याय आणि 26 वचन. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू, समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते सत्ता चालवतील. परमेश्वरानं तुम्हाला आणि मला त्याच्या प्रतिरूपाचा आणि त्याच्या समान आपल्याला बनवलंय. व्यवसाय का विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर आपल्याला त्याच्या रूपात आणि त्याच्या समान ह्यासाठी बनवलंय जेणेकरून आपण प्रभूसोबत सहभागिता करतो, जेणेकरून आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो. जसं माहिती तुम्हाला, सिंह सिंहासोबत चालतो, वाघ वाघासोबत चालतो, घोडे घोड्यासोबत चालतात, तसं परमेश्वर आपल्याला त्याच्या रूपात, त्याच्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्या प्रतिरूपामध्ये आणि त्याच्या समान यासाठी बनवलंय जेणेकरून आपण प्रभू सोबत सहभागिता करतो, जेणेकरून आपण प्रभू सोबत चालतो, जेणेकरून आपण प्रभू सोबत सहभागिता करतो. विश्वासानं नेहमी लक्षात ठेवा की आपण आपलं जीवन परमेश्वराशिवाय एकटं जगू शकत नाही.
काही लोकांना असं वाटतं माहिती का, की आपल्याला जीवन जगण्यासाठी परमेश्वराची गरज नाही. लक्षात घ्या, प्रभूनं तुम्हाला आणि मला यासाठी बनवलंय, जेणेकरून आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो. वाचूया योहान कृष्ण शुभवर्तमान 15 अध्याय आणि 5 वचन. त्या ठिकाणी असलेले, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. हे एक वचन एवढं पॉवरफुल आहे की ज्याच्याद्वारे तुम्हाला समजन की परमेश्वरासोबत सहभागिता करणं किती गरजेचं आहे. प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणतो की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. नीट ऐका, विश्वास करणं तुम्हाला माहिती पाहिजे, फाट्यांना फांद्यांना ज्या काही गोष्टीची गरज आहे ते सगळं वेलामध्ये आहे. वेलातून त्याला मिळतं. तुम्हाला आणि मला जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टीची गरज आहे त्या ख्रिस्त येशूमध्ये आहे. पुढे जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. एक विश्वासणारा जो प्रभूसोबत सहभागिता करत नाहीये तर त्याला त्या जीवनामध्ये जास्त काही फळ दिसणार नाहीये. वचनामध्ये लिहिलंय की प्रभू वेल आहे आणि आपण फाटे आहोत. जर आपण फाटे आहोत तर आपल्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी वेलाद्वारे मिळतात. म्हणून विश्वासाने नेहमी लक्षात ठेवा की प्रार्थना करणं म्हणजे फक्त मागणं नाही. तुम्ही पित्याकडे मागू शकतात. प्रार्थना मागणेपेक्षा जास्त आहे. प्रार्थना परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. एक वचन वाचूया, 1 कोरिंथीचा 1 अध्याय आणि 9 वचन. त्या ठिकाणी असले, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले, तो देव विश्वसनीय आहे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला कशासाठी बोलवलंय? जेणेकरून आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो, जेणेकरून आपण प्रभूसोबत चालतो आणि प्रभूसोबत आपण जीवन जगतो. यासाठी प्रभूने आपल्याला बोलवलंय. म्हणून ज्या दिवशी आपण येशूवर विश्वास ठेवला, आपलं तारण झाल्यानंतर आपण आपल्या मनाचं नवीकरण करतोय आणि त्याच्यासोबत आपण प्रभूसोबत जी सहभागिता करतो आहे त्यामध्ये आपण वाढलं पाहिजे. अजून एक वचन वाचूया, 2 कोरिंथ याचा 13 अध्याय आणि 14 वचन. प्रार्थना करणं म्हणजे परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे आणि प्रभूनं तुम्हाला आणि मला त्याच्यासोबत सहभागिता करण्यासाठी बोलवलंय. वाचूया 2 कोरिंथ याचा 13 अध्याय 14 वचन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांस असो. विश्वास करणं, ज्या दिवशी आपण ईश्वर विश्वास ठेवला, माहिती आपली वैयक्तिक जबाबदारी आहे की आपण प्रभूच्या सोबतच्या सहभागितेमध्ये वाढलं पाहिजे. व्यवस्था आहे का? ज्या दिवशी आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवला, विश्वासणाऱ्यांनो, पिता स्वर्गामध्ये आहे. प्रभू येशू उजव्या हाताशी बसलेला आहे आणि वचनामध्ये ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपल्यामध्ये परमेश्वराचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये आहे. आणि सहभागिता करणं म्हणजे जो परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या आणि माझ्यामध्ये राहतो त्याच्यासोबत सहभागिता करणं आहे. पवित्र आत्मा कुठे? आपल्या आतमध्ये आहे. म्हणून परमेश्वर सांगते, काय तुम्हाला ठाऊक नाही का की तुम्ही देवाचं मंदिर आहात? काय तुम्हाला ठाऊक नाही का तुमच्यामध्ये पवित्र आत्मा राहतो? आणि अजून एक वचन वाचू. म्हणून विश्वासाने प्रार्थना करणं म्हणजे काय? जो परमेश्वर आपल्या आतमध्ये राहतो पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्यासोबत सहभागिता करणं म्हणजे प्रार्थना आहे. त्याच्याशी आपण बोलतो, आपण त्याच्याशी ऐकतो, त्याचं आपण मार्गदर्शन घेतो, त्याचे आपण धन्यवाद करतो, त्याची महिमा करतो, त्याची स्तुती करतो आणि माहित आहे त्यालाच प्रार्थना म्हणतात. उत्पत्ती याचा 39 अध्याय आणि 2 वचन. त्या ठिकाणी असलेले, परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. का योसेफ यशस्वी पुरुष झाला? कारण त्याच्यासोबत कोण होता? परमेश्वर. का योसेफ यशस्वी पुरुष झाला? कारण योसेफ परमेश्वरासोबत सहभागिता करायचा. आणि जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे, आपण त्या पवित्र आत्म्यासोबत जर आपण सहभागिता करतो तर पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी करण. पवित्र आत्मा आपल्याला काय करण? यशस्वी करण. विश्वास नरनो, सहभागिता या शब्दाचा ग्रीक मध्ये अर्थ हा आहे, त्या शब्दाचा अर्थ हा आहे कोइनोनिया. खूप इंटरेस्टिंग शब्द आहे कोइनोनिया. आणि त्याचा अर्थ हा आहे व्यावसायिका, जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहत आहे त्याच्यासोबत सहभागिता करणं. कोइनोनिया या शब्दाचा अर्थ काय माहिती का? जो पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या आतमध्ये राहत आहे त्याच्यासोबत सहभागिता करणं. जे काम तुम्ही करत आहात, माहिती तुम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये असतात, जे काम तुम्ही करत आहात
माहित आहे, ते काम करत असताना सुद्धा तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे. बायबल की तुम्ही आणि मी परमेश्वराचं मंदिर आहोत आणि आपल्या आतमध्ये काय आहे, पवित्र आत्मा आहे. सहभागिता करणं म्हणजे कोइनोनिया. कोइनोनिया या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का, की जो परमेश्वर आपल्या आतमध्ये राहतो, आपण त्याच्यासोबत काय करतोय, सहभागिता करतो. कोइनोनिया या शब्दाचा अर्थ आहे एकता आणि भागीदारी. प्रार्थना करणं म्हणजे काय, कोइनोनिया. प्रार्थना करणं म्हणजे काय, परमेश्वरासोबत सहभागिता करणं. आणि सहभागिता करणं या शब्दाचा अर्थ आहे एकता आणि भागीदारी. जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे, जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे, त्याला तुम्ही किती ओळखतात, त्याच्यासोबत तुम्ही किती जवळीक आहात, त्याच्यासोबत तुम्ही, जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे त्याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे ओळखतात, त्याची तुमची किती जवळीक आहे, पवित्र आत्म्याचा आणि तुमचा रिश्ता किती मजबूत आहे, याला म्हणतात एकता. आपण जे काही करतो ते परमेश्वरासोबत करतो. नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना करणं म्हणजे परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. प्रार्थना करणं म्हणजे कोइनोनिया आहे, ज्याचा अर्थ हा आहे की एकता आणि भागीदारी. कोणासोबत एकता, पवित्र आत्म्यासोबत एकता. तुम्ही पवित्र आत्म्याला एवढं ओळखतात की तुम्ही त्याच्यासोबत एक होऊन काम करतात, त्याच्यासोबत तुम्ही जीवन जगतात. विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये आहे आणि आपण पवित्र आत्म्यावर जागरूक असलं पाहिजे. तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याला दुर्लक्षित करून विश्वासू जीवन जगू शकत नाही. जे आपला जीवनाचा जो उद्देश आहे तो आपण पवित्र आत्म्याद्वारेच पूर्ण करू शकतो. म्हणून एकता या शब्दाचा अर्थ आहे जो परमेश्वर तुमच्या आतमध्ये राहतो त्याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे ओळखतात, त्याच्यासोबत तुमची किती जवळीक आहे, पवित्र आत्म्यावर तुम्ही किती जागरूक आहात आणि पवित्र आत्म्यासोबत किती घनिष्ठ तुमचा रिश्ता आहे, त्याला सहभागिता म्हणतात. प्रार्थना करणं म्हणजे काय, सहभागिता. सहभागिता शब्दाचा ग्रीकमध्ये अर्थ काय होतोय, कोइनोनिया. कोइनोनिया या शब्दाचा अर्थ काय माहिती का, एकता आणि भागीदारी. एकता या शब्दाचा अर्थ हा आहे माहिती का, जो परमेश्वर तुमच्या आतमध्ये राहतो, जो पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या आणि माझ्या आतमध्ये राहतो, त्याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे ओळखतात, पवित्र आत्म्याशी तुमचा रिश्ता किती घनिष्ठ आहे, पवित्र आत्म्यासोबत तुमची किती जवळीक आहे, पवित्र आत्म्यावर तुम्ही किती जागरूक आहात. नेहमी लक्षात ठेवा, पवित्र आत्मा एका विश्वासणाऱ्याला कधीच सोडून जात नाही. विचार करा, तुम्ही आणि तुमचे मित्र समजा एका कारमध्ये बसून जाऊन तुम्ही प्रवास करत आहात आणि तुम्ही गाडी चालवता, तुमच्या शेजारच्या सीटवर बसलाय आणि तुम्ही त्याच्याशी काही बोलत नाहीये, तुमचा प्रवास किती बोरिंग असन. व्यवस्था आहे का, पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे म्हणून त्याला नजरअंदाज करू नका. दररोज बोला की मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. जो पवित्र आत्मा उत्तम शिक्षक आहे, जो तुम्हाला हर एक गोष्ट शिकू शकतो, जो ज्या पवित्र आत्म्याला हर एक क्षेत्राचं ज्ञान आहे, तो तुमच्या आतमध्ये राहतो. आणि प्रार्थना करणं म्हणजे जो परमेश्वर तुमच्या आतमध्ये राहतो, जो पवित्र आत्मा आहे, त्याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे ओळखतात. जो परमेश्वर तुमच्या आतमध्ये आहे त्याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे ओळखतात, पवित्र आत्म्यासोबत तुम्ही किती जवळीक आहात, पवित्र आत्म्यासोबत तुमचा रिश्ता किती घनिष्ठ आहे, याला म्हणतात प्रभू सोबत एकतेमध्ये चालणं. नेहमी लक्षात ठेवा, पवित्र आत्मा तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. पवित्र आत्मा तुमच्या सोबत आहे आणि पवित्र आत्मा एक सभ्य आत्मा आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, पवित्र आत्म्याला कधी नजरअंदाज करू नका. हे आपल्या मनामध्ये ठेवून जीवन जगा की माझ्या आतमध्ये कोण आहे, पवित्र आत्मा आहे. वाचू एक वचन, वाचूया 1 कोरिंथी 3 अध्याय आणि 16 वचन. त्या ठिकाणी असलेले, तुम्ही देवाचं मंदिर आहात. तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. परमेश्वर हातांनी बांधलेल्या घरामध्ये राहत नाही. आणि प्रभू सांगतो की तुम्ही माझं मंदिर आहात. वाचू वचन 1 कोरिंथी 3:16 मध्ये प्रभू म्हणतोय की तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय. तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि प्रार्थना करणं म्हणजे पवित्र आत्म्यासोबत एकतेमध्ये चालणं. एकता शब्दाचा अर्थ आहे माहिती, मी पुन्हा सांगेन की तुम्ही परमेश्वर जो तुमच्या आतमध्ये राहतो, त्या पवित्र आत्म्याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे ओळखतात, तुम्ही त्याच्याशी किती जवळीक आहात, पवित्र आत्म्याचा आणि तुमचा रिश्ता किती घनिष्ठ आहे, पवित्र आत्म्याच्या बाबत तुम्ही किती जागरूक आहात, याला म्हणतात सहभागिता करणं. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. म्हणून पवित्र आत्म्यावर जागरूक असा. पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो, त्याच्यासोबतच्या रिश्त्यामध्ये वाढवा. नुसतं प्रार्थनेमध्ये मागत राहू नका. पवित्र आत्म्याचा धन्यवाद करा, पवित्र आत्म्याची महिमा करा, त्याचं ऐका. काही लोक माहिती प्रार्थना करायला सुरू करतात, मागायला सुरू करतात, येशूच्या नावामध्ये मागतात आणि आमेन करतात. ते पवित्र आत्म्याबाबत कोण काही ऐकत नाही.
पवित्र आत्म्यासोबतच्या रिश्त्यामध्ये वाढा. दुसरा अर्थ आहे प्रार्थना करण्याचा भागीदारी. भागीदारी या शब्दाचा अर्थ माहिती का, तुम्ही जे काही करतात ते तुम्ही आणि पवित्र आत्मा दोघे मिळून करतात. तुम्ही जे काही निर्णय घेतात एकटे निर्णय घेऊ नका. तुम्ही जे निर्णय घेतात ते पवित्र आत्म्यासोबत घ्या. आणि विश्वास नाही, पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये यासाठी दिला आहे. व्यवस्थित का, पवित्र आत्म्याचं काम आहे आपल्याला यशस्वी करणं. पवित्र आत्म्याचं काम आहे आपल्याला मार्ग दाखवणं. आणि पवित्र आत्म्याचं काम आहे की परमेश्वराची जी सिद्ध इच्छा, परमेश्वराची जी आपल्यासाठी इच्छा आहे त्यामध्ये आपल्याला घेऊन जाणं हे पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि एक विश्वासणारा जर पवित्र आत्म्याला सोबत तो काम करत नाही किंवा त्याला माहीतच नाही त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, तर माहित आहे तो त्याला परमेश्वराची सिद्ध इच्छा माहिती असणार नाही, त्याला मार्ग दिसणार नाही. म्हणून विश्वासाने नेहमी लक्षात ठेवा, पवित्र आत्मा यासाठी आपल्यामध्ये आहे जेणेकरून तो आपल्याला यशस्वी बनवण. प्रार्थना करण्याचा दुसरा अर्थ हा आहे की भागीदारी. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही जे काही करतात ते पवित्र आत्म्यासोबत करतात. म्हणजे तुम्ही काम करत असताना पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे आणि तुम्ही पवित्र आत्म्याची स्तुती करतात, तुम्ही पवित्र आत्म्याची महिमा करतात. आणि विश्वासणाऱ्यांनो, आपण त्या पवित्र आत्म्याच्या रिश्त्यामध्ये वाढणं खूप गरजेचं आहे. जो पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे त्याला सगळ्या क्षेत्राचं ज्ञान आहे, त्याला सगळ्या क्षेत्राचं ज्ञान आहे. जो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, जो तुम्ही निर्णय कराल मला त्याच्यासोबत रिश्त्यामध्ये वाढायचं आहे, काय काय माहित आहे, तुम्ही यशस्वी पुरुष होता. विश्वासाने तुम्ही यशस्वी होता. वाचो एक वचन, उत्पत्ती याचा 2 अध्याय आणि 19 वचन. त्या ठिकाणी असलेले, परमेश्वर देवानं सर्व वन पशु, आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदम त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याच्याकडे त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. ऍक्च्युली हे जे वचन आहे हे प्रार्थनेबाबत सांगतंय. माहित आहे, परमेश्वरानं प्राण्यांची निर्मिती केली, पक्षाची निर्मिती केली आणि त्यानं आदामाकडे आणले त्या प्राण्यांना, त्या पक्ष्यांना, आणि आदामानं त्या प्राण्यांना आणि पक्ष्यांचे नाव ठेवले. तुम्हाला समजतं या वचनातून की परमेश्वर आणि आदम सोबतपणे काम करत आहे. याला म्हणतात प्रार्थना, याला म्हणतात सहभागिता. तुम्ही जे काही करत आहात, प्रार्थना या शब्दाचा सोप्या भाषेमध्ये अर्थ आहे, प्रार्थनेचा अर्थ हा आहे तुम्ही परमेश्वरासोबत सहभागिता करतात. जो परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या सोबत राहतो, तुम्ही त्याच्यासोबत जीवन जगतात, तुम्ही त्याच्यासोबत काम करतात, तुम्ही त्याचं ऐकतात, तुम्ही त्याला सांगतात, म्हणजे त्याचा तुम्ही धन्यवाद करतात, त्याचा तुम्ही महिमा करतात. आणि याला म्हणतात प्रार्थना करणं. आणि जो कोणी परमेश्वरासोबत सहभागिता करण तो प्रभुत्व करण, तो आजारावर प्रभुत्व करण, तो आर्थिक क्षेत्रावर प्रभुत्व करण, तो त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या जगामध्ये तो प्रभुत्व करण. म्हणून विश्वास मी थांबण्यापूर्वी मी तुम्हाला सांगन, प्रार्थना करणं म्हणजे सहभागिता करणं आहे. का, परमेश्वर आपल्याला त्याच्या समान आणि त्याच्या स्वरूप बनवलं जेणेकरून आपण प्रभूसोबत सहभागिता करतो. आणि सहभागिता शब्दाचा अर्थ माहिती आहे का, ग्रीकमध्ये त्याला म्हणतात कोइनोनिया. कोइनोनियाचा अर्थ काय, सहभागितेला ग्रीकमध्ये कोइनोनिया म्हणतात. आणि कोइनोनिया शब्दाचा अर्थ आहे माहिती आहे का, एकता आणि भागीदारी. कोणासोबत एकता, कोणासोबत भागीदारी. जो परमेश्वर तुमच्या सोबत राहतो, तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे ओळखतात, त्या पवित्र आत्म्यासोबत तुमचे घनिष्ठ संबंध आहे, तुम्ही पवित्र आत्म्यासोबत जीवन जगतात आणि जे काही करतात ते तुम्ही पवित्र आत्म्यासोबत करतात, दोघं मिळून करतात. भागीदारी या शब्दाचा अर्थ एकटा नाही करत, दोघं मिळून. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. प्रार्थना करणं म्हणजे आपण त्याच्या सोबत गोष्टी करतोय. प्रार्थना करणं म्हणजे आपण पवित्र आत्म्याला चांगल्या प्रकारे ओळखतोय, त्याच्यासोबत आपण त्याच्या उपस्थितीबाबत आपण जागरूक आहोत. ह्या गोष्टीवर तुम्ही नेहमी जागरूक असलं पाहिजे की तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा आहे. वचनामध्ये जगात जो आहे त्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो मोठा आहे. कोण आहे आपल्यामध्ये, पवित्र आत्मा. काय प्रार्थना करणं म्हणजे, प्रार्थना करणं म्हणजे परमेश्वरासोबत सहभागिता करणं. सहभागिता करणं म्हणजे ही ग्रीकमध्ये म्हणतात कोइनोनिया. कोइनोनिया शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ आहे माहिती आहे का, परमेश्वरासोबत एकता. जो परमेश्वर तुमच्यामध्ये राहत आहे पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्यासोबत तुम्ही एकतेमध्ये चालतात आणि त्याच्यासोबत भागीदारी करतात. एकता या शब्दाचा अर्थ माहिती आहे का, जो परमेश्वर तुमच्या आतमध्ये राहतो त्याला तुम्ही किती चांगल्या प्रकारे ओळखतात. म्हणून ज्या ज्यावेळेस तुम्ही प्रार्थनेमध्ये जातात माहिती आहे का, प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवा. जसं तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवता, तुम्ही त्याला अजून चांगल्या प्रकारे ओळखता, तुम्ही त्याच्यासोबत अजून चांगल्या प्रकारे चालू शकता. आणि भागीदारी या शब्दाचा अर्थ माहिती आहे का, तुम्ही जे काही करतात ते पवित्र आत्म्यासोबत करतात.
म्हणून देवाच्या लोकांनो, प्रार्थना करणं म्हणजे फक्त मागणं नाही आहे. प्रार्थनेमध्ये आपण पित्याकडे मागतो, आपण आरोग्य मागतो, आपण संपन्नता मागतो, आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपण मागतो. परंतु प्रार्थना त्याच्यापेक्षा जास्त आहे. प्रार्थना परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. प्रार्थना जो पवित्र आत्मा तुमच्या सोबत आहे, त्याला अजून जाणणं आहे, त्याच्यासोबत काम करणं, याला म्हणतात प्रार्थना करणं. म्हणून पवित्र आत्म्याला माहिती आहे, नजरअंदाज करू नका. पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. म्हणून ज्या वेळेस प्रार्थना जातात, जे काही तुमचं प्रभूकडे मागणं आहे, नक्की ते मागा. त्याच्यासोबत माहिती का, निर्णय करा, मी जे काही करेन ते पवित्र आत्म्यासोबत करेन. पवित्र आत्मा तुम्हाला यशस्वी करण. पवित्र आत्म्याचं काम ते आहे की तुम्हाला यशस्वी करणं. पण विचार करा, एक विश्वासणारा त्याला माहिती नाही की तो पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्याला माहिती नाही त्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. जर त्याला ते माहिती नाहीये, तो हर एक गोष्ट एकटा करण्याचा प्रयत्न करण. प्रार्थना करणं म्हणजे काय माहिती का, जो परमेश्वर तुमच्यामध्ये आहे त्याला तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखतात आणि तुम्ही त्याच्यासोबत हर एक गोष्ट करतात. आणि जो व्यक्ती परमेश्वरासोबत सहभागिता करण, तो प्रभुत्व करण, तो प्रभावशाली बनन. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू ऑल.